श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एकदम हेल्दी असा पोटभरीचा नाश्ता. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी एका बाउलमध्ये 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि याच ग्लासने मी 1 पाऊण ग्लास मुगाची डाळ घेतलेली आहे. तर सगळ्यात अगोदर आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात. आता आपण हे 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. अगदी आपण डोसा किंवा इडलीचं पीठ वाटतो त्याप्रमाणे. तर हे मी 2 वेळेस मिक्सरमध्ये वाटून घेते. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी हे रवाळ असं वाटून घेतलेलं आहे. आणि हे आपल्याला फर्मेंट होण्यासाठी 7-8 तास ठेवून द्यायचं आहे, किंवा पूर्ण रात्रभर ठेवलं तरी चालेल. थोडासा स्मेल असा वेगळा येतो, पण हे पण जरुरी आहे पीठ असं फर्मेंट होणं. तर तुम्ही बघू शकता 7-8 तासानंतर आपलं पीठ एकदम छान असं फर्मेंट झालेलं आहे. ते खाली जात होतं, त्यामुळे मी थोडंसं बाजूला काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं छान असं बॅटर बनलेलं आहे. आता आपण यामध्ये टाकण्यासाठी हिरवी मिरची, शिमला आणि कांदा असा बारीक चॉप करून घेतलेला आहे. आणि आता परत आपण गाजर आणि टोमॅटो पण चॉप करून घेणार आहोत. आपण आपल्या आवडीनुसार भाज्या यामध्ये टाकू शकतो अशा चॉप करून. तर तुम्ही बघू शकता अशा ह्या सगळ्या भाज्या मी चॉप करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण हे त्या बॅटरमध्ये टाकून घेणार आहोत. आपण आपल्या आवडीनुसार भाज्या ह्या त्यामध्ये टाकू शकतो. तर जसं लागेल तसं आपण बॅटर घेऊन भाज्या बनवून हे पीठ 2-3 दिवस हे पीठ वापरू शकतो फ्रीजमध्ये ठेवून. थोडंसं मीठ टाकूयात आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता एकदम हेल्दी असं बॅटर आपलं बनलेलं आहे. आता आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकूयात आणि यामध्ये थोडासा जिरा टाकून घेऊयात. तर आपण यामध्ये आपलं जे बॅटर आहे ते आपण टाकून घेणार आहोत. आणि हे आपण असं पसरवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मस्त आपला असा हा हेल्दी व्हेज नाश्ता तयार होत आहे. आता आपण हे झाकून ठेवूयात 2-3 मिनटं. तर आपल्याला हे एकदम स्लो फ्लेमवरतीच 3-4 मिनटं एका साईडने चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. तर 3-4 मिनटानंतर आपण हे पलटून घेऊयात. तर मस्त आपला असा हा व्हेजिटेबल पॅनकेक बनलेला आहे. आपण पलटी करून घेऊयात. तर मस्त आपला असा हा हेल्दी नाश्ता आहे. आता आपण या साईडने पण 3-4 मिनटं असं मस्त शिजवून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही एकदम ब्राऊन असा खरपूस आपला दोन्ही साईडनं भाजून झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. आणि बाकीचे पण आपण पॅनकेक असे बनवून घेऊया. तर मस्त आपला असा हा ब्राऊन एकदम खरपूस ब्राऊन असा बनवून तयार झालेला आहे पॅनकेक. तर बाकीचे पण पॅनकेक मी सेम अशा पद्धतीनेच बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.